नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर। तर पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी सन 1832 कधी 6 जानेवारी सन 1832 मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मराठीतील पहिले वृत्तपत्र हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले होते। तसेच पहा, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनकी असे म्हटले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, मराठीतील पहिले वृत्तपत्र हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले सौर गाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3, माण्याची वाडी। तर माण्याची वाडी हे पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। तर महाराष्ट्रातील पहिले सौर गाव हे माण्याची वाडी आहे, ज्या ठिकाणी पहा 100% सौर ऊर्जेचा वापर होतो। आणि हे पहा, माण्याची वाडी आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेले आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, 2025चा हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3, भारत। तर पहा, 2025चा हॉकी आशिया कप हा आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सन 1916 महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी पहा सन 1916 महाराष्ट्रातील बेळगाव या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3, धूपगड। तर पहा, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर हे धूपगड आहे, जे की पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। मध्य प्रदेश या राज्यामध्ये असून याची उंची पहा 1352 मीटर। किती? धूपगड या शिखराची उंची ही 1352 मीटर इतकी आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, उपरा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1, लक्ष्मण माने। तर पहा, उपरा हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा भटक्या समाजाच्या जीवनावर आधारित असलेलं लक्ष्मण माने यांनी लिहिलेले ते आत्मचरित्र आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचे आहे। प्रश्न क्रमांक 7, संगणकाची मुख्य मेन मेमरी खालीलपैकी कोणती असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1, रॅम। तर पहा, रॅम ही संगणकाची प्राथमिक आणि तात्पुरती मेमरी आहे, जे की डेटावर प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, संगणकाची मुख्य मेमरी ही रॅम असते। प्रश्न क्रमांक 8, भारतात रुपया हे नाणं सर्वात प्रथम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2, शेरशाह सुरी। तर पहा, भारतामध्ये शेरशाह सुरी या मध्ययुगी शासकाने सर्वात प्रथम रुपया हे जे चांदीचं नाणं होतं तर ते पहा 1540 कोणत्या काळामध्ये 1540 ते 1545 या काळामध्ये पहा शेरशाह सुरी यांनी रुपया हे चांदीचं नाणं त्यांनी सुरू केलेले होते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, भारतात रुपया हे नाणं सर्वात प्रथम शेरशाह सुरी यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 9,
विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 ईश्वरचंद्र विद्यासागर. तर पहा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केलेले होते. तर त्यांनी पहा सन 1856चा जो विधवा पुनर्विवाह कायदा होता तर त्यांच्या तो प्रयत्नाने झालेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या हक्कास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक उपायांचा अधिकार. तर पहा घटनात्मक उपायाचा अधिकार या हक्कास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयासाठी 42% आरक्षण लागू करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. तर पहा तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मागासवर्गीयासाठी आरक्षणाची मर्यादाही 42% वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून कोणास ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 बासी मर्ढेकर. बासी म्हणजेच बाळ सीताराम. काय आहे? बाळ सीताराम. तर बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13 सत्यशोधक समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 दीनबंधू. तर पहा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे दीनबंधू हे साप्ताहिक वृत्तपत्र होते जे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी कृष्णराव भालेकर यांनी पहा सन 1877 कधी कृष्णराव भालेकर यांनी सन 1877 दीनबंधू हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे दीनबंधू होते. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 प्रिंटर. प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही. याचं कारण असं आहे की पहा प्रिंटर हे संगणकातील माहिती कागदावर छापून बाहेर देतो म्हणून प्रिंटर हे पहा आउटपुट डिव्हाइस आहे. कोणतं? आउटपुट डिव्हाइस आहे. तर स्कॅनर माऊस आणि कीबोर्ड हे पहा हे जे 3 आहेत तर ते पहा माहिती संगणकाकडे पाठवतात म्हणून ते इनपुट डिव्हाइस आहे. कोणतं आहे? इनपुट डिव्हाइस आहेत. प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नसून आउटपुट डिव्हाइस आहे. तर इनपुट डिव्हाइस हे स्कॅनर माऊस आणि कीबोर्ड आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून जातात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. तर पहा उत्तर प्रदेश या राज्यातून राज्यसभेवर 31 सदस्य हे निवडले जातात. तर उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने तेथून राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य हे निवडून जातात. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर ते 19 सदस्य हे पाठवले जातात. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 पेशीचे ऊर्जाग्रह कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 तंतुकणिका. तर तंतुकणिका हे पहा पेशीमध्ये ऊर्जाची निर्मिती करतात आणि ते ATPच्या स्वरूपात साठवून ठेवतात म्हणूनच तंतुकणिका यांना पेशीचे ऊर्जाग्रह असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 लोकमान्य टिळक यांनी कोणते उत्सव सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 गणेश उत्सव आणि शिवजयंती. तर पहा लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा
सन 1893मध्ये. कधी? सन 1893मध्ये गणेश उत्सव. आणि शिवजयंती हा उत्सव पहा सन 1895मध्ये. कधी? सन 1895मध्ये शिवजयंती हा उत्सव सुरू केले. तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव त्यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 18. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 4 ब्राउझर. तर ब्राउझरमध्ये काय काय येतात? तर गुगल क्रोम, फायरफॉक्स तर यासारखे येतात. तर ब्राउझर हे पहा असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपल्याला इंटरनेटवरील वेबसाईट पाहण्यास किंवा माहिती शोधण्यास मदत होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 4. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला ब्राउझर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 3:2. तर भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तरचे प्रमाणे 3:2 असते. म्हणजेच पहा लांबी ही 3 फूट असेल, लांबी ही 3 फूट असेल आणि रुंदी ही पहा 2 फूट असणे आवश्यक आहे. काय म्हटलं की लांबी ही 3 फूट असेल तर रुंदी ही 2 फूट असणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर पहा मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य हे उत्तराखंड हे राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 कलम 17. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 17 तर या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली असून तर ती कोणत्याही स्वरूपात तिचे आचरण करणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता अवयव हा रक्ताभिसरण संस्थेतील नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस. तर फुफ्फुस हा अवयव रक्ताभिसरण संस्थेतील नाही. तर फुफ्फुस हे जे अवयव आहे तर ते पहा प्रामुख्याने श्वसन संस्थेचा भाग आहे ज्या ठिकाणी रक्ताचे शुद्धीकरण केले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 इंद्रावती. तर पहा इंद्रावती ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी ती प्रमुख नदी असून ती पहा गोदावरी या नदीची ती उपनदी आहे. तर इंद्रावती ही जी नदी आहे तर ती काही ठिकाणी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 2 राज्याची सीमा तयार करते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24. कोलकाता ते ढाका दरम्यान कोणती एक्सप्रेस धावते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मैत्री. तर कोलकाता म्हणजेच आपलं भारत, कोलकाता म्हणजेच भारत आणि ढाका म्हणजे बांगलादेश. तर पहा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी कोलकाता आणि ढाका दरम्यान मैत्री ही एक्सप्रेस धावते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. संगणक सुरू होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बूटिंग. तर संगणक सुरू होण्याच्या प्रक्रियेला बूटिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26. मी कादंबरी वाचत असेन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मी कादंबरी वाचत असेल या वाक्याचा काळ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता वायू हा हसवणारा वायू म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O. तर नायट्रस ऑक्साईड हा जो वायू आहे तर तो हसवणारा वायू म्हणून ओळखला जातो.
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या गडावर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रायगड. तर या ठिकाणी पहा 6 जून कधी 6 जून 1674 गागा भट्ट कोणाच्या हस्ते? गागा भट्ट. काय म्हटलं की 6 जून सन 1674 गागा भट्ट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर झालेला होता. तर तेथूनच ते पहा छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झालेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या राज्यात कोयना जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सातारा. कुठे? महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 30. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद असा होतो.